नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत मनमोकळ्या गप्पा मारतो, त्यांच्याकडून सखोल असं मार्गदर्शन मिळवतो. आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत जय जवान जय किसान हे शब्द अगदी प्रत्यक्षात खरं करणारं व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजीराव डोळे. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर शिवाजीराव डोळे यांची ओळख करून द्यायची झाल्यास ते माजी सैनिक आहेत. सोबतच त्यांनी शेतीची आवड देखील जपली आहे. 85,000 अधिकारी सैनिक त्यांच्या संस्थेत काम करतात. एक दूरदर्शी असं हे नेतृत्व आहे, दूरदर्शी असं हे नेतृत्व आहे. राष्ट्रसेवेतून ग्रामीण समाजाच्या सबलीकरणासाठी त्यांची व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड संस्था कार्यरत आहे, ज्याचे ते स्वतः चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसंच बहुराज्यीय सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अगदी उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंत आणि गुजरातपासून ते ओडिसापर्यंत अशा 12 राज्यांमधील जवळपास 1,65,000 निवृत्त जवान आणि किसान सभासदांना एकत्र आणले. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक सबलीकरण होण्यास मदत मिळते. प्रामुख्याने आजच्या आपल्या या कार्यक्रमात डॉक्टर शिवाजीराव डोळे आपल्याला सांगणार आहेत की सध्या इथेनॉल काळाची गरज का आहे. त्यामुळे डॉक्टर, आम्हाला सुरुवातीलाच जाणून घ्यायचे की आपण जो इथेनॉल प्रकल्प उभारलाय आपल्या व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या वतीने, त्यामागची प्रेरणा नेमकी काय होती आणि त्याचा उद्देश नेमका काय आहे. जय जवान जय किसान. मॅम, सांगायला खूप आवडेल की गेल्या 7 वर्षापासून आम्ही सहकारातून समृद्धी या तत्वावरती कार्य करत आहोत. आता जवळजवळ 12 राज्यात कार्य करत आहोत आणि कार्य करत असताना शेती आणि शेतीशी निगडीत दुय्यम व्यवसाय करतोय. तर यामध्ये एक गोष्ट कळाली की शेतकरी बांधवांना मालाला योग्य तो भाव भेटत नाही. आणि आमच्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये बऱ्याच मोठ्या लेवलला मक्याची शेती केली जाते, कॉर्न. तर आम्ही निर्णय घेतला की हमेशा आमचे नितीन गडकरी साहेब बोलतात इथेनॉलच्या संदर्भामध्ये, देशाचे गृहमंत्री अमित भाईजी बोलतात इथेनॉलच्या संदर्भामध्ये. तर आम्ही पर्टिक्युलर मकेवरती जाणून घेतले की मकेपासून जर इथेनॉल जर बनवले जातोय, राईसपासून इथेनॉल बनवले जातोय, तर हा जो निर्णय इथेनॉलचा आम्ही घेतला, हा पुणे इंदापूर MIDCमध्ये 47 एकर लँड घेऊन आणि त्या ठिकाणी 2 लाख लिटर पर डे इथेनॉलचा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून 2 लाख लिटर पर डे म्हणजे कैक 1000 मेट्रिक टन मकेपासून जर इथेनॉल बनत असेल तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं ध्येय लपलेलं आहे. अगदीच अगदी. गेल्या तुम्ही 15 दिवसापासून जर बघत असणार तर मकेचा भाव 1500, 1600, 1700 पर्यंत आलेला आहे. शेतकऱ्यांचा जर खर्च बघितला तर तेवढा त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे. आणि मग अशा वेळेला शेतकरी बांधवांनी मका कुणाला विकायचा. परंतु कोऑपरेटिव्हमध्ये सहकारातून समृद्धीच्या तत्वावरती हा जो इथेनॉलचा प्रोजेक्ट जो चालू केलेला आहे, आम्ही जर शेतकऱ्यांची जर मका परचेस केली आणि त्यांना जर चांगला भाव दिला आणि त्याच्यापासून इथेनॉलचा भाव हा फिक्स आहे, मग मकेचा भाव खाली का आला, हा मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. मग म्हणजे सरकारवरती आरोप लावणं, प्रत्यारोप लावणं किंवा धरणं आंदोलन करणं हा मार्ग नाही आहे. आपण जर योग्य भावामध्ये शेतकऱ्यांचा मका परचेस केला, राईस परचेस केला, त्याच्यापासून इथेनॉल जर बनवला, तर मला असं वाटतं की याच्यात 2 ध्येय साधलेत. एक, जवानांना एक चांगला भाव भेटेल आणि दुसरा की या देशामध्ये इथेनॉलची काळाची गरज आहे. आणि जर इथेनॉल जर कधी आपण देशामध्ये जर तयार केला आणि त्याचा जर वापर जर होतोय तर ज्या भारतीय चलन परकीय देशात जाते तर याची मात्रा कमी होईल. बरोबर. आणि कुठेतरी भारताचं इकॉनॉमिकल ग्रोथ वाढण्यास मदत होईल. कारण आज भारतामध्ये मक्का ही खूप मोठ्या लेवलला केली जाते. आणि आत्ताचा जो सर्वे आलेला आहे की तज्ज्ञ लोक बोलतात की जवळजवळ 1 वर्षभर मका नॉनस्टॉप जरी कंझ्युम केला तरीही तो कोठा फुल राहणार आहे. अच्छा. एवढ्या मोठ्या लेवलला मक्याचं प्रोडक्शन झालेलं आहे. आणि एकाच वेळेला शेतकरी बांधवांनी मका काढल्यामुळं तो मंडीमध्ये आला आणि मंडीमध्ये मका व्यवस्थापन म्हणजे मकेला ठेवायला जागा नसल्यामुळे तर तो मका ठेवायचा कुठे, मंडीमध्ये पण ठेवायला जागा नाही आणि शेतकऱ्यांकडे पण ठेवायला जागा नाही, कारण एकाच वेळेला पीक आलेलं आहे. बरोबर. याच्यामुळे मक्याचा भाव हा डाऊन झालेला आहे आणि कंझ्युम होणार ते एवढे फिक्स स्रोत आहे. तर याच्यावरून थोडंसं तर आम्ही निर्णय घेतला की आपण हा जो इथेनॉल जो 200 KLPDचा इथेनॉल प्रोजेक्ट आहे,
असे आम्ही 10 प्रोजेक्ट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे अच्छा, वा. सहकारातून समृद्धीच्या तत्वावरती. आणि खूप गर्व महसूस होऊ राहिला आहे की हा पहिला जो ग्रीन बेस इथेनॉल प्रोजेक्ट जो आहे, जे कॉर्न अँड राईस पासून बनवणार आहे. असे जर प्रोजेक्ट जर हळूहळू जर वाढत जर गेले सहकारातून. आता सहकारामध्ये मॉलिशस पासून इथेनॉल बनवतात, बरेच तर शुगर फॅक्टरीज आहेत ते पण इथेनॉल बनवतात, परंतु मकेचं सोर्स नाही. जर कधी मकेपासून जर कधी इथेनॉलचे प्रोजेक्ट वाढले तर नक्कीच मला असं वाटतं शेतकरी बांधवांना चांगला दाम भेटेल. अगदीच अगदीच आपला हा संकल्प नक्की सत्यात उतरावा यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेतच. आपण सांगितलं की राष्ट्रीय स्तरावर आज इथेनॉल काळाची गरज झालेली आहे, त्यातून आर्थिक नफा कसा मिळेल. पण मला हे जाणून घ्यायचंय की जो आपला मातीतला शेतकरी आहे त्याच्यासाठी कसं हे इथेनॉल फायदेशीर आहे, अगदी सविस्तरपणे सांगा. नाही, खरोखर ही गोष्ट खूप मोठी आहे. लोक इथेनॉल बोलतात, परंतु इथेनॉल आज मोठे मोठे जे साखर कारखाने त्यांच्यापासून आहे. शेतकऱ्याचं हक्काचं काय आहे? बरोबर आहे, त्यांना काय मिळतंय ना, त्यांना नाही काय मिळत. पण मला असं वाटतंय की ही जे सहकारातून जे कार्य चाललेलं आहे याच्यामध्ये खूप मोठं देशाचं ध्येय आहे, कारण देशामध्ये शेतकरी आहेत. कृषी प्रधान आहे आपला देश. भारत देश कृषी प्रधान आहे. जर खरोखर ह्या संस्थेचं, आता जी संस्था सहकारी जी संस्था आहे ही मेंबरशिपच्या वरती डिपेंड आहे. ह्या संस्थेचा कोणताही शेतकरी जर सदस्य होतोय, जसं अमूलचा सदस्य असणारा शेतकरी हा अमूलला दूध देतोय, पण जो सदस्य नाही तो अमूलला दूध देत नाही. तसं या संस्थेमध्ये तुम्ही सदस्य जर शेतकरी जर झाला तर त्याला एक आपलं मका आणि राईस विकण्याचं पक्का प्लॅटफॉर्म तयार होणार. आणि ज्यावेळेला तो शेतकरी हा बोलणार संस्थेला की बाबा तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी मका पेरले, आमचा मका घ्या, तर त्यावेळेला संस्था काय करणार आहे की जे आता जे निर्णय घेतलेले आहे की प्रोडक्शन आणि डिमांड ह्या दोन गोष्टीचं समन्वय साधून आणि शेतकऱ्याला चांगला भाव देऊन आणि ह्या मक्याचं व्यवस्थापन कुठे कुठे करायचं. मग त्याचा एक सोर्स आहे इथेनॉल, दुसरा आहे पोल्ट्री फीड, तिसरं आहे काऊ खाद्य. अशा पद्धतीनं आणि त्याच्यापासून ENA पण लिक्वर पण बनवल्या जाते. तर आमचं ध्येय आहे का शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे तो आपण चांगल्या भावामध्ये विकत घ्यावा आणि विक्री व्यवस्थापन करायची जिम्मेदारी संस्थेची आहे. शेतकरी कुठे करणार? शेतकऱ्याकडे काही सोर्स नाही आहे. म्हणून संस्थेनं डिमांड आणि प्रोडक्शन ह्या दोघांचा समन्वय साधून आता पहिला प्रोजेक्ट जो 2 लाख KLPDचा जो प्रोजेक्ट आहे, असे 10 प्रोजेक्टचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे एक वाव मिळेल. पण मग यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन काय कराल? शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही ज्यावेळेस संस्थेचे सभासद होतात, जसे दूध या क्षेत्रामध्ये अमूलनी शेतकऱ्यांना सभासद बनवून त्यांचं दूध विकत घेतात आणि आज अमूलनी दुधामध्ये मोठी क्रांती केलेली आहे. आमचं ध्येय आहे या निवृत्त जवानांचं की किसानांना सोबतला घेऊन आपण ह्या कृषीप्रधान देशामध्ये इथेनॉलमध्येही क्रांती करू शकतोय, एक्सपोर्टमध्ये क्रांती करू शकतोय, प्रोसेसिंगमध्ये क्रांती करू शकतोय. आज प्रोसेसिंग आहे प्रायव्हेट लोकांचं, शेतकऱ्यांना काय भेटतंय? काही भेटत नाही आहे. पण जर समजा शेतकऱ्यांनी जर समजा कोऑपरेटिव्हमध्ये आपले प्रोजेक्ट उभे केले, फॉर एक्झाम्पल कर्नाटका बेळगाव कल्लिओळ ह्या ठिकाणी काजू प्रोसेसिंग प्लांट हा पहिला शेतकऱ्यांचा तिथे आम्ही उभा करून दिलेला आहे. 40,000 शेतकरी आहेत आणि आज त्यांना आम्ही एक हमी भाव दिलेला आहे 165 रुपये किलो, जो मार्केटमध्ये 110 रुपयाच्या वर रेट नाही आहे. हो का? मग हक्काचं जर घेतोय आणि कधी कोणी बघू शकतं आणि ते पण आम्ही सहकार हे जे अकाउंट आहे कोऑपरेटिव्हचं याच्यावरनं त्यांना 3 दिवसामध्ये पेमेंट केलेलं आहे. अच्छा, आज त्यांना एवढा गर्व आहे का आमचा कारखाना आहे असे बोलतात ते. मग मी काय म्हणतो, जर काजूवाले म्हणतात आमचा कारखाना आहे, मग हे मकेवाले का नाही बोलणार का इंदापूर MIDC मधला कारखाना आमचा आहे, बरोबर आहे, आम्हाला हक्काचं आहे. आमचा हक्काचा कारखाना आहे आणि आम्ही अजून जोमानं जास्त मका पिकू. बरोबर आहे. म्हणजे शेतकरी आज मेहनत करायला तयार आहे, माल क्वालिटीचा पिकवायला तयार आहे, पण त्याला माझ्या मालाला शाश्वत भाव नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी कुठेतरी खचलेला आहे. आजच मक्याचा विषय घ्या किंवा बाकीच्या प्रोडक्टचा आहे. पण मला असं वाटतं की या संस्थेने जो निर्णय घेतलेला आहे, हजारो निवृत्त जवान लोकांनी जो मालेगाव अजिंगवडील ह्या ठिकाणी 528 एकर शेती घेऊन दरवर्षी त्या ठिकाणी जी शेती केल्या जाते त्याच्यामध्ये 150 एकर डाळिंब आहेत, 20 एकर क्रिम्सन बाग आहे जी युरोपला एक्सपोर्ट केलेला आहे, जी मका आहे ते 150-200 एकर मका आहे त्या ठिकाणी आहे, हळदी 100-125 एकर हळदी आहे, 1,500 गिरगाई आहेत त्या ठिकाणी. अच्छा, मग एवढं मोठं हे सर्व साम्राज्य उभं केलेलं आणि शेतकऱ्यांना आम्ही तिथं लाईव्ह आज ते डेमो तयार केलेला आहे की बाबा तुला 10 एकर शेती होत नाही, आम्ही 500 एकर शेती करतोय. तुम्हाला एकट्याने शेती नाही होणार, तुम्हाला गट शेती करावं लागेल, तुम्हाला ग्रुप फार्मिंग करावं लागेल. अशा माध्यमामधून सरकारच्या नियंत्रणाखाली संस्थेने खूप मोठं कार्य केलं आहे मालेगाव अजिंगवडीला.
अच्छा, आता देशाच्या प्रगतीत इथेनॉल प्रकल्प जो आपण उभारलेला आहे तो कसा वाटा बजावेल, कशी भूमिका बजावेल याविषयी जाणून घ्यायचंय. पण त्याचबरोबरीने जेव्हा विषय येतो एखाद्या रसायनाचा तेव्हा अर्थातच पर्यावरणाला तो पूरक असेल का असा देखील प्रश्न उद्भवतो. त्यातून प्रदूषण होणार अशी देखील एक शक्यता निर्माण होते. आपला जो इथेनॉल प्रकल्प आहे तो पर्यावरणाच्या दृष्टीने कसा सुरक्षित आहे? हा खूप एक महत्त्वाचा विषय आहे. आज अगदी. हा डिझेल किंवा पेट्रोल याचा जर विषय घेतला तर खूप प्रदूषण निर्माण होतं. याला नावच दिलेलं आहे ग्रीन बेस इथेनॉल. हा अच्छा. ग्रीन बेस आहे. कॉर्न आणि मकेपासून, म्हणजे जे इथेनॉल बनतंय त्याच्यापासून जे मकेमध्ये स्टार्च कंटेन्स आहे त्याच्यापासून इथेनॉल बनल्यानंतर जो DDGS जो रॉ मटेरियल आहे त्यामध्ये DDGS जे काऊ खाद्य आहे ते उरतं, ते पण त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर जो अजून एक आहे CO2 निघतो त्याचाही वापर होतो. म्हणजे मकेपासून इथेनॉल बनवत असताना त्याचा काही अंश वाया जात नाही. आणि हा जर वाया जात नाही आणि इथेनॉलचा जर वापर केला तर त्याच्यापासून जे कार्बन जो तयार होतो तो पण प्रदूषण खूप कमी आहे. मग अशा पद्धतीने जर कधी भारतामध्ये जर इथेनॉल जर बनत असेल आणि प्रदूषण जर टाळत असेल तर मला असं वाटतंय की नक्कीच आपण ह्या इथेनॉलला आऊन मोठ्या लेवलला घेऊन जायला पाहिजे. कारण जगामध्ये बऱ्याचशा कंट्रीमध्ये 100% इथेनॉल वापरला जातोय, 70% इथेनॉल वापरला जातो. मग भारतामध्येच का नको? बस त्याला अजून एक चांगल्या लेवलला चांगल्या क्वालिटीचं इथेनॉल कसं बनेल याच्यावरती सरकारने अजून स्टडी करून आणि त्याला 100% इथेनॉलकडे घेऊन जायला पाहिजे. आज 20% इथेनॉल आपण इस्तेमाल करतोय. याला माझं तर इच्छा आहे की 100% आपण घेऊन जायला पाहिजे याला. बरोबर आहे. आणि खरं तर आपण जो प्रकल्प राबवलेला आहे त्याची आज सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा धान्य आधारित इथेनॉल प्रकल्प म्हणून या उपक्रमाची नोंद होते. त्यामुळेच आपल्याला विचारायचे की या उपक्रमामुळे सहकार चळवळीला कोणती नवी दिशा मिळू शकते, कोणतं बळ मिळू शकतं? खरोखर मॅम, सहकार क्षेत्रामध्ये जर विचार केला तर एक खूप दुःख वाटतंय की वैकुंठभाई मेहता असू द्या या पाटील साहेब असू द्या यांनी सहकार चळवळीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. परंतु माझ्या सर्वेमध्ये आज शेकडो कारखाने बंद पडलेले आहेत. ज्याच्यावरती शेतकरी जिवंत होता तेच साखर कारखाने बंद पडले. मग शेतकरीने जायचं कुठे? मग हे कुठेतरी सहकार क्षेत्राला कुठेतरी एक असं ब्लॅक स्पॉट लागलेला आहे. लोक सहकार बोललं का म्हणतात, अरे रे नाही 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 ते सगळे फ्रॉडी होतात आणि ते बंद पडतात, मला याच्यात इंटरेस्ट नाही. पण मला असं वाटतंय की गेल्या आम्ही 7 वर्षापासून जे कार्य करतोय हे कार्य एक प्रांजळपणे एक काचेसारखं नितळ पाण्यासारखं जे बाहेर येऊ राहिलेलं आहे, पारदर्शकतापणाने जे संस्थेने जे कार्य चालू केलेलं आहे. आणि हा जर इथेनॉलचा प्रोजेक्ट आम्ही चालू करतोय आता, जसा की कर्नाटक बेळगाव कलिहोळमध्ये आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांना खरोखर मकेला चांगला भाव भेटायला लागला. इथेनॉल बनतंय, त्या इथेनॉलचा चांगला वापर देशाचा वापरात येऊ राहिलेला आहे. आणि याच्यातून शेतकरी जर सदन जर व्हायला लागला तर जी शेतकरी जी सहकार जी चळवळ आहे ही पुन्हा एकदा उदयास येणार. आणि हे सहकार चळवळ चालू राहिले, देशाचे रक्षण करते निवृत्त जवान. तर जर निवृत्त जवानांनी जर हा जर बेडा उचललेला आहे तर मला असं वाटतंय की सहकार चळवळ ही दुबारा एकदा जोमानं चालू होईल. आणि देशाला जर खरोखर सदन करायचं असेल, विश्वगुरूकडे जर घेऊन जायचं असेल तर मला असं वाटतं सहकार चळवळीचं मोठं योगदान आहे. अच्छा, खरं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी यांनी सुद्धा आपल्या मालेगाव येथील व्यंकटेश्वरा फार्म शेतामध्ये उपस्थिती लावली होती. ते कशासाठी आले होते बरं? मित्र अमित भाईजींना धन्यवाद देईन की लोक वेगवेगळ्या अँगलने बघून वेगवेगळी कमिटमेंट करतात, परंतु ते खरोखर शेतावरती आले. आम्ही त्यांना जो प्रस्ताव ठेवले, सर आम्ही सहकारातून समृद्धीच्या तत्वावरती जे कार्य करतोय त्याच्यामध्ये 1,500 गिरगाय, अरे 1,500 गिरगाय, 150 एकर अनार आहे, आंबा, चिकू, सीताफळ आणि सर्व शेती सेंद्रिय करतोय. तर ते त्यांना एक क्युरियोसिटी जागृत झाली की सहकार क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम खरोखर होतंय. आणि आम्ही एक त्याच्यामध्ये लिहून दिलं होतं की आम्ही वॉटर म्हणजे माती परीक्षण, पाणी परीक्षण आणि PTO आम्ही निशुल्क सेवा चालू केली, तिचं उद्घाटन करायला या आपण. तर म्हणजे शेतकऱ्यांसाठी निशुल्क सेवा म्हणजे तिथे 2,000, 3,000, 4,000 रुपये लागतात. यांनी हे सहकारातून चालू केलेलं आहे. जेव्हा ते प्रत्यक्षात आले त्यांनी ती एक सुसज्ज अशी शेतकऱ्यांना निशुल्क अशी टेस्टिंग करून देणारी लॅब बघितलीचं उद्घाटन केलं.
पूर्ण शेती बघितली, एवढं मोठं कार्य हे सहकार क्षेत्रातून चाललेलं आहे. तर त्यावेळेला त्यांनी खरोखर ते माझ्याशी थोडं जे बोलले की शिवाजीराव हे जे कार्य चाललेलं खरोखर खूप सुंदर कार्य आहे आणि नक्कीच सहकार क्षेत्रामध्ये अशा लेवलला ज्या FPOs आहेत, FPC आहेत किंवा कोऑपरेटिव्ह संस्था आहेत, यांनी जर सर्वांनी एकत्र येऊन जर असं जर कार्य केलं तर सहकार क्षेत्र हे खूप मोठ्या लेवलला जातं. आणि खरोखर जे आता सहकार मंत्रालय नवीन सहकारासाठी जे स्थापन केलेलं आहे, ही आपल्या देशासाठी खूप मोठी एक आनंदाची बाब आहे. अगदीच अगदीच. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की डॉक्टर शिवाजीराव डोळे सरांनी अग्निवीर भरतीपूर्ण कार्यक्रम प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम नेमका काय आहे, त्यात कोणतं नेमकं प्रशिक्षण दिलं जातं हे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सांगा सर. मॅम, देश सेवा केलेली आहे आणि देश सेवा करत असताना खूप एक किती वर्ष तुम्ही देश सेवा केली? एक 17 वर्षाची नोकरी आहे. अच्छा. देश सेवा करत असताना खूप एक आनंद वाटतोय. पैसे तर सर्व कोणी कुठे ना कुठे कमवतात, परंतु देशाच्या प्रती मान, सन्मान, इज्जत आणि ती जी आत्मीयता आहे ही कुठेतरी एक जवानामध्ये रुजवल्या जाते. आणि एवढ्या वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तो खूप एक भावूक जवान असतो. तर जेव्हा आम्ही निवृत्त होऊन आल्यानंतर निर्णय घेतला की आपलं तर आयुष्य देश सेवेसाठी लागले, पण असे कित्येक जवान देशाची सेवा करण्यासाठी तयार आहेत, पण त्यांना मार्गदर्शन पाहिजे. आणि देश सेवा कोण करते? जे गरीब परिवारातले शेतकऱ्याचे मुलं. बरोबर. आमदाराची मुलं दिसणार नाही, खासदाराची मुलं दिसणार नाही, मंत्री महोदयांची मुलं दिसणार, जाणार कोण? गरिबाची मुलं. आणि गरिबाची मुलांना इतर ठिकाणी नोकरीला लागण्यासाठी पैसे नसतात, कुठे ना कुठेतरी हे चालू असतंय. मी निर्णय घेतला की जसं मी स्वतःच्या हिमतीवरती देश सेवेमध्ये भरती झालो, मग ह्या मुलांना आपण मार्गदर्शन का नको करायला? मग आता बऱ्याचशा देशामध्ये अकॅदमी चालू आहेत, ज्या ट्रेनिंग देतात, परंतु 50,000, 70,000, लाख, 1.5 लाख, 2-2 लाखापर्यंत घेतात. मग गरीब मुलाला एवढे पैसे आहेत काय? नाही. मग ह्या मुलाला मार्गदर्शन कोण करेल? म्हणून व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना एवं उद्योजक भरतीपूर्व प्रशिक्षण चालू केलं. का? आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधानजींनी बोलले की आम्ही अग्निवीर भरती चालू करतोय. बरेच लोकांनी त्याचा विरोध पण केला. मी तिथे खुश आहे आणि मला आनंद वाटतो की ही खरोखर देशामध्ये लागू व्हायला पाहिजे. त्याचं कारण पण सांगतोय. सविस्तरपणे सांगा. जो मुलगा अग्निवीर भरतीमध्ये जाणार आणि 4 वर्षी सेवा केल्यानंतर त्याला 20 ते 24 लाख रुपये भेटणार. म्हणजे जो मुलगा खाली हात घरी बसणार होता तो देशाच्या सेवेला गेला. त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन आलं, डेडिकेशन आलं, इमानदारी, देशाच्या प्रती आदर आला. तो जेव्हा निवृत्त होऊन येणार त्यावेळेला त्याच्याकडे 20-25 लाख रुपये हातामध्ये येणार, म्हणजे उद्यमिता त्याच्या हातामध्ये येणार. आणि हा मुलगा जर खाली हात असताना देशामधून पैसे जाऊन घेऊन आला तर तो उद्योजक बनणार. मग याला उद्योजक बनवण्यासाठी व्यंकटेश्वरा अग्निवीर सशस्त्र सेना एवं उद्योजक भरतीपूर्व प्रशिक्षण, म्हणजे आम्ही त्या ठिकाणी सकाळी मॉर्निंग पिरियडमध्ये सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग देतोय आणि दुपारी 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत त्यांना आम्ही त्या व्यंकटेश्वरा फार्ममध्ये डेअरी व्यवस्थापन, पंचगव्य अगरबत्ती, गोबरपासून अगरबत्ती बनवायचं शिकवलेलं आहे, गोबरपासून पेंट बनवायचं शिकवलेलं आहे, गोबरपासून बायोसीएनजी बनवायचं शिकवलेलं आहे, गोबरपासून आम्ही वर्मी कंपोस्ट बनवायचं शिकवलेलं आहे, दुधापासून दही, तूप आणि अदर प्रोडक्ट, आणि शेती मॅनेजमेंट, मार्केटिंग, पॅकेजिंग, मालाची प्रतवारी कशी करणं, अशी आम्ही दुपारून ट्रेनिंग घेतोय. म्हणजे तो मुलगा अग्निवीरसाठी तयार नाही होत, एक देशाचा एंटरप्रिन्युअर आम्ही तयार करतोय त्या ठिकाणी, आणि ते पण आहे निःशुल्क. म्हणजे हे जे चालू केलेलं आहे. आणि रिसेंटली रात्रीच मी नाशिकला असल्यानंतर तिथून 120 किलोमीटर आहे, रात्री मी 6ला निघालो, 8ला पोहोचलो आणि तिथं मला कळालं की मला फोन आला की डोळेसाहेब आपला मुलगा भरती झाला आणि त्याचं जॉईनिंग लेटर हातात आलेलं आहे. म्हणजे त्या मुलाशी बोलणं केलं, तो मुलगा रडला, म्हणजे शिवाजी सर मला तुमच्याशी भेटल्याशिवाय मी जाणार नाही. म्हटलं मी उद्या मुंबईला चाललेलो आहे, माझी लाईव्ह मुलाखत आहे. नाही सर तुम्ही या म्हणे. मी तिथं गेलो तर त्या मुलाला वडील नाही. अच्छा. त्याची मम्मी ॲक्च्युली रडली, तो मुलगा रडला हो की सर माझ्याकडे पैसे नाही, पण आज माझे जे जॉईनिंग लेटर हातात मी बघितलं की मला खूप आनंद झाला की अशा संस्थेने मला असं
नॉलेज दिलं, असं घडवलं की मी देशाचा सेवक बनलेलो आहे. आणि मी असं एक नाही, आता 50 मुलं रिटर्न एक्झाम क्लिअर झालेली आहेत. आता त्यांचं ग्राउंड बाकी आहे. जर मला असं वाटतं की जर कधी निवृत्त झाल्यानंतर जे बोलल्या जातात, आम्हाला बोलल्या जातात निवृत्त जवान म्हणजे त्याचं जवान म्हणजे त्याचं गुडघ्यात वेज असं आम्हाला म्हणतात. काय त्याला काही नाही, येत नाही, असं कोणी नाही नाही, युजलेस नाही बोलतात ऍक्च्युली. म्हणजे जवान बोललो का लोक म्हणतात हे ते युजलेस आहे, तू सिक्युरिटी गार्ड, तू पेट्रोल पंप वरती. खरं तर आपले जे सगळे जवान आहेत त्यांच्यामुळे आपण आपल्या घरात सुरक्षितपणे एक झोप घेऊ शकतो. मॅम ते अगोदर हो, नाही नाही, आता पण हीच परिस्थिती आहे सर. बघा मी तुम्हाला सांगतोय की आजच्या दिवसाला मला एवढं दुःख आहे की निवृत्त जो व्यक्ती देशाची 20 वर्ष 30 वर्ष सेवा करून आल्यानंतर तो जवान आता कोणी स्वतःला गोळी मारतंय. काही जे आम्हाला 10 बॉटल्स भेटतात ते बॉटल कमी करायला संपवायच्या मागे लागलेले आहेत. नाही नाही, त्यांच्या म्हणूनच हातात ऐका, त्यांच्या हातात नोकरी नाही, माहीस होऊन बसलेले आहेत, परिवार बिलकुल उद्ध्वस्त झालेले आहे, नोकरी नाही त्यांना. त्याच्यामुळं मी इमोशनल आहे. त्याच्यामुळं अशा जवानांना आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवले. अगदीच अगदीच. सेवा आणि करायला आपण आज आपल्या देशासाठी मातीतून क्रांती घडवत आहे, हेच प्रचंड अभिमानास्पद आहे. आणि आपल्या पुढील कार्यासाठी झी 24 तास कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्यासोबत एवढ्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.